काय गाढ झोप लागली होती. पण आहे कुठे मी? मी तर बंगल्यात होतो. हे दगडी घर आहे. प्रवास जास्त झाला की असं होतं. काल कुठे होतो ते आजच्या मेंदूला आठवत नाही. काल तो साला ड्रायव्हर पण दिवसभर बेपत्ता होता. आता आलाय की नाही बाहेर जाऊन बघितलं पाहिजे. त्याची वेळ झाली यायची. नाहीतर अडकलो या निर्जन गावामध्ये. च्या मारी पाणी आहे मात्र संडास नाही या खेडेगावच्या घरात. रात्री पण दोनदा बाहेर जावं लागलं, ते पण अंधारात. एका रात्रीत माझं ठराविक झाड कायम ठरलं. कुत्र्या जनावरांप्रमाणे मनुष्य प्राणी सुद्धा पुन्हा पुन्हा त्याच जागी नकळत जातो. मुंबईत चाळीमध्ये राहताना पण तिथल्या सार्वजनिक संडासांपैकी तो एक नेमका संडास माझा रोजचा ठरलेला. रोजचा म्हणजे दररोज झालं तर हो. अरे, संडास इथे उजव्या बाजूला होता काय आतमध्ये? मला दिसला नाही आधी. संडासाचं लाकडी दार मला जुनं कपाट वगैरे वाटलं. हसताय कशाला हो मला? तुम्हाला कधी झालं नाही का? झालं नाही का म्हणजे ते झालं नाही असं नाही म्हटलं. कधी तुम्ही नवीन घरी गेला असा तर दिव्याचं बटन हे का पंख्याचं बटन ते असं होत नाही का? तुमचं आमचं सोडा हो. आपण मध्यमवर्गीयांना चुकून उघडी राहिलेली विजारीची बटणे सोडून दिव्याची बटणे थोडीच शोधावी लागत आहेत. अहो पण काही श्रीमंत कुटुंब आहेत. काहींची तर घरे 27 माळे एवढी उंच. त्यांचं काय झालं असेल पहिल्या दिवशी नवीन घरी गेले तेव्हा? उद्घाटनाच्या रात्री फाफडी ढोकळा खाऊन सकाळी पोटात कबूतर गुटूर गुटूर झालं तेव्हा? 700 खिडक्या 900 दारं, कोण्या दिशेला संडासाची वाट. तुम्हाला विनोद सुचत आहेत बसल्या बसल्या. माझ्यावर इथे गंभीर परिस्थिती येऊन पडलीये. ड्रायव्हर आला नाही आज पण. समोरच्या त्या बंगल्यात काल पण रात्री प्रकाश नव्हता. ते तिसरं झाड ते. झालं, तो विषय संपला मगाशीच. नाहीतर म्हणाल आम्हाला दाखवलं नाही. तुमच्याप्रमाणेच माझ्या आईला सुद्धा आपण किती बिकट प्रसंगात आहोत हे अजून कळलेलं नाही. या निर्जन गावात आमचा आजचा हा तिसरा दिवस. आम्हाला इथून बाहेर पडायला गाडी नाही. ड्रायव्हरला काय झालं माहीत नाही. इथे डोंगरावर माझा फोन चालत नाहीये. शेजारच्या कुठल्याही बंगल्यात एकही माणूस नाही. गेल्या 3 दिवसात फक्त एक काळी मांजर दिसली तेवढीच. मी एकटा असतो तर चालत निघालो असतो डोंगर उतरायला. पण आईला इथे एकटे सोडता येत नाही आणि आईला घेऊन लांब कुठे चालत जाता येत नाही. बाहेरील जगाशी आमचा संपर्क गेले 3 दिवसापासून पूर्णपणे तुटलेला आहे. अशा परिस्थितीत सुद्धा आईला हसताना पाहून मला स्वतःला मात्र खूप धैर्य मिळतं. अहो, लालबागमध्ये वाढलेली आहे ती. इथे अडकून राहिलो म्हणून बसून न राहता तिने स्वयंपाक करायला घेतला पण. मात्र कांदा मला कापावा लागणार. आता म्या बिचाराचे डोळे कोण पुसणार तुम्हीच सांगा. मात्र डोळ्यातून अश्रू निघून गेल्यानंतर माझ्या मेंदूत अचानक प्रकाश पडला. या गावात शिरताना ड्रायव्हरने जवळजवळ 2 फरलांग आधी एका उपहारगृहाजवळ गाडी थांबवली होती. तुम्ही कदाचित 2 व्हिडिओ आधी ती पाहिली पण असेल. मला वाटतं या घराची चावी घेण्यासाठी म्हणून असेल. याचाच अर्थ मनुष्य वस्ती काही इथून जास्त लांब नाही. जेवण झाल्यागत निघतोच मी. पण या निर्जन परिसरात आईला एकटे कसे ठेवून जाऊ? मागे तिचं काही बरं वाईट झालं तर चॅनलचे व्ह्यूज पण कमी होतील. तशी ती माझ्याबरोबर यायला एका पायावर तयार आहे, सोबत दुसरा पाय आणि दोन्ही काठ्या घेऊन. फ्रीजमधल्या वस्तू हळूहळू संपायला आल्या. 3 दिवसांपूर्वी खचाखच भरून होता फ्रीज. असं हातावर हात धरून बसून राहिलो तर आमच्यासोबत या चॅनलचा पण शेवट इथेच व्हायचा. मग तुम्हा प्रेक्षकांमध्ये सुरू होईल. काय म्हणता? आपला शामू मेला? अहो, कालच मी पाहिला त्यांचा व्हिडिओ. तो नाही हो शेवटचा काही. तो संडासाला गेला नव्हता का झाडाखाली, घरात संडास असून? काय म्हणता, नाही पाहिला तुम्ही? पाहिला नाही म्हणजे व्हिडिओ पाहिला नाही का असं म्हणाले मी. ती काय पाहण्याची गोष्ट आहे. साल्यांनो, इथे आम्हा दोघांची जिवंतपणे जीव जायची वेळ आली आहे आणि तुम्ही माझ्या कोणाशी व्हिडिओबद्दल वाद घालत आहात. तुमच्यासाठी ना एक चांगली जाहिरातच लावली पाहिजे. आता कसं वाटलं? बायको नोकरीशिवाय कपडे धुणी सांभाळून केवळ तुमच्या आवडीनुसार स्वयंपाक करते. मग एकटे दारू पिता
तेव्हा बायकोची सत्कर्मे आठवून रडता कशाला? जा कधी स्वयंपाक घरात रविवारच्या सकाळी आणि घ्या तिच्या हातातला कांदा ओढून. तुम्ही चिरलेला जाडा भरडा कांदा पोह्यांसाठी परतताना तिच्या डोळ्यातून एक तरी आनंदाश्रू ढळला नाही तर नवल. वपू काळे एकदा कथाकथनात म्हणाले होते, नवऱ्याच्या घामेल्या गंजी फ्रॉकमध्ये कुशीत येणारी माझी बायको तीच माझी वहिदा रेहमान. तुमचा गोड शिरा ढवळता ढवळता आमचा स्वयंपाक झाला. आता झटपट खाऊन आधी त्या उपहारगृहापर्यंत पोहोचले पाहिजे. तिथे काय विचारपुस्ती करता येईल. माझा फोन लागला नाही तरी तिथून नक्कीच काहीतरी व्यवस्था होईल. वाटेतल्या घरांची सुद्धा दारे ठोठावू म्हणतो. एकही माणूस नाही असे कसे होऊ शकेल अख्ख्या गावात? तसे असते तर इथे चोर आपली गाड्या घेऊन घरफोडी करण्यासाठी आले असते. फारच विचित्र आहे ही जागा. आईला त्याचं काही नाही. तिला तर बुडापेस्टपेक्षा इथल्या अज्ञातवासातच जास्त मजा येत आहे. तसं मला पण छान वाटतं हो इथे. पण आमचं घरी परत जायचं विमान रद्द झालं होतं. त्यासाठी मला परवाच विमान कंपनीने फोन करायला सांगितलं होतं. वेळेत परत जायची तिकीट मिळालीच पाहिजे आम्हाला. आईचा आरोग्य विमा आणखीन जेमतेम 2 आठवडे काय तो चालेल. त्यानंतर तिला काही झालं आणि इस्पितळात जायची पाळी आली तर इथल्या खाजगी खर्चाने 4 दिवसात कर्जबाजारी व्हायचो. गेले 2 दिवस माझी नजर त्या समोरच्या घरावर आहे. त्यांचं दार आधी ठोठावून बघतो. या वादळाला पण आताच यायचं होतं. गेले 2 दिवस तर अगदी ठीकठाक होतं. अरे हां, आता मला कळलं या घरात गेले 2 रात्री का प्रकाश नाही ते. 2 भिंती सोडल्या तर सगळं कोसळलेलं आहे. माणसं कधीच इथली सोडून गेली या जागेला. सकाळी उगाच मी घाई केली झाडाखाली इथून कोण पाहेल म्हणून. त्या समोरच्या घराला तर खिडकीच नाहीये. तिथली पण अवस्था अशीच असावी. उगाच नाही आम्हाला ही जागा एकदम स्वस्तात मिळाली. मला वाटतं हे गाव सोडून येथील रहिवासी कधीच निघून गेले असतील त्या तळ्याकाठील मोठ्या गावी वास्तव्याला. वाऱ्याचा जोर पण वाढायला लागलाय. अशा परिस्थितीमध्ये इथे वीज वगैरे गेली तर आमचे वांदे व्हायचे एकदम. इथे सरपण पण दिसत आहे. ते सुद्धा मला वाटतं काही वर्षांपूर्वीच आहे. आईला त्या उपहारगृहापर्यंत चालत नेण्याची कदाचित मी मोठी चूक करत आहे. इथे जवळच बाकडा आहे. मात्र यापुढे बसायला कुठे कट्टा काय मोठा दगड सुद्धा नाही. आणि आईला एकदा दम लागला तर तिला बसलेच पाहिजे. जमिनीवर बसली तर तिला स्वतःला उठता येणार नाही. आणि तिचा 70 किलोचा देह कुठल्याही आधाराशिवाय उचलणे मला अशक्य. म्हणजे बुद्धिबळाच्या खेळात जसं शेवटचं प्यादं उरतं तसं आमचं या ओसाड प्रदेशात गाडीच्या टाकीत पेलाभर पेट्रोल उरल्यागत झालंय. आई एकदम बागेत फिरल्यासारखी आनंदात चाललीये. माझ्या डोक्यात फक्त पुढे येणारी संकटे साचत चालली आहेत. इथल्या घरांमध्ये डोकावून पाहिलं मी. एकही मनुष्य नाही. सहसा लांब अशा गावांमध्ये जवळजवळ प्रत्येक घरामध्ये एक तरी कुत्रा असतोच. इथून 5-10 किलोमीटर दूरवर पण रात्री एखादा कुत्रा जरी भुंकला असता, अगदी फक्त एक जरी कुत्रा भुंकला असता तरी आम्हाला ते ऐकू आलं असतं. आता मला या भयानपणाची जाणीव होऊ लागली आहे. अशा ठिकाणी फक्त आमचा रस्ता हरवू नये म्हणजे झालं. मूर्खासारखी पाण्याची बाटली सुद्धा आणली नाही मी सोबत. वारा वाढायला लागला तसा माझा धीर पण डळमळू लागला. मी एकट्याने कसाही राहीन हो. मात्र आई इथे जर पडली ते सोडा, आता जरी थकली तरी कुठे बसायचे किंवा आडोशाचे वांदे व्हायचे. आई कुठे गेली? आई कुठे? आई कुठे? इथे होती. मम्मी? ही बघा, ती गेली द्राक्षाच्या मळ्यात द्राक्ष काढायला. अगं ये, परत ये. नको तिकडून नको, रस्ता चुकू आपण. पाऊस येणार असं दिसत आहे. 2-3 थेंब लागलेच मला. न्यूटनचा 4था नियम आहे की पावसाची जाणीव सर्वप्रथम टकल्यांना होते. आता घरी परतण्यातच शहाणपण आहे. पाऊस आला तर पूर्णपणे भिजू आम्ही. इथे एकटे अडकलो ते अडकलो, पण त्यात आजारी पण पडलो तर निदान 4 दिवस चालणारा आमचा चित्रपट मध्यंतरातच प्रेक्षक सोडून द्यायचा. तर तुम्ही पण जा आता. जा बाबा, जा आता.
आणि तिकडे गेल्यावर त्या माकडाला म्हणावं की आता बाबा बस झालं. विराट आकाशापुढे उभे राहून एक माकड भयंकर आचरट चेष्टा करायला लागलंय. अशा आचरटपणे चेष्टा पाहून सैतान खदखदा हसायला लागलाय आणि देव तो तर रडायला लागलाय. देवाच्या डोळ्यात पाणी म्हणजे मामूली गोष्ट नाही महाराजा. देव एकदा रडायला लागला ना तर सगळी पृथ्वी वाहून जाईल त्या पाणलोटात. जा 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 लवकर जा आणि त्या तिथल्या माकडाला म्हणावं, अरे बाबा आता बस झालं, सांगाल ना.